नमस्कार तुमका सर्वांक। आज आम्ही आमच्या गामच्या रीतीन आळ्यान काढणं एक मासलीचे निस्तें करया। त्या मासलीचे नाव सांदाळे, तशेंच तुळव्या भाषेन ताका आडेमीन म्हणतात आणि इंग्लिशांत बटरफिश म्हणतात। ह्या मासलीची रूस इल्लीशी डिफरंट म्हणून वेत, बारी टेस्टी असता आणि ही मासली आमका हांगा बारी अप्रूप मेळटा। सडबेळ काडीन असताना सुरू करूया आयचे हे मासलीचे रांदप। हांवें हांगा 10 ते 12 म्हणसर सांदाळे मासली क्लीन करून दवरल्यात। आळ्याना खातीर हांवें हांगा काल 1 टीस्पून म्हणसर मेथी, तशेंच 7 ते 8 म्हणसर मिरयां पयले हांगा ड्राय रोस्ट करून मिक्सरान घालून आसा। हाचे संगत 3 हांगा लसुणाच्यो बियो घालच्यो, तशेंच एक ल्हान सायजाचो पियाव हांगा म्हजे व्हड सायजाचो आसलो तशें हांवें अर्दसो पियाव घाला। 1 टेबलस्पून म्हणसर कणपीर, 1 टीस्पून म्हणसर हांगा जिरें घालचें, अर्दें टीस्पून म्हणसर हांगा हळदी पावडर घालचो। उपरांत हांगा एक ल्हान सायजाचो आमटाणेचो कुडको घालचो। संगत 5 ते 6 म्हणसर मिरसांग घालची। ह्या नुस्त्याक आमी चड मिरसांग वापरिना। तशेंच हांगा 1.5 कप म्हणसर नाल्ल घालचो। वाळ्याचे मेजरमेंट जाल्यार एक सगळे वाळे हांगा नाल्ल कांतून घालचो। इल्लेशें उदक घालून गंध वाटून काडचे। मासलेची कडी आळ्यान जाल्ल्यान आळ्यान तेकेशे गंध वाटून काडल्यार हाची रूस बरी असता। आळ्यान वाटून जाल्या उपरांत कडी करच्या आयदनांत हे आळ्यान घालया। आळ्यान एकदम दाट आसा न्ही, ताका आमी इल्लेशें आळ्यानाचें उदक म्हळ्यार मिक्सर जारांत इल्लेशें उदक घालून तें हाका घालचें। मासलेची कडी आळ्यान चड सावन दाटच असता आणि ह्या मासलेची कडी आळ्यांनी हांव हांगा दाटच दवरून आसा। कन्सिस्टन्सी तुमी हांगा व्हिडिओर पळयत कितलें दाट आसा। हाचे उपरांत 1 इंच आलें हांगा चॉप करून घालची। हाचे संगत 3 ते 4 म्हणसर तरणे मिरसांग उबी चिरून घालची। संगत रुची प्रमाणे मीठ घालया। मीठ घालून जाल्या उपरांत फ्लेम ऑन करचो। उपरांत एक बरो कोतकोतो येवच्या खातीर फ्लेम मिडियम दवरचो। हांगा आमी मिरसांग तशेंच आलें घालान तें बरें उकडून ह्या कडये संगत मज जायचे पडटा, ताची फ्लेवर आसा न्ही कडये संगत येवचे पडटा। त्या देखून हांगा फ्लेम हाय दवरनाकात या लो दवरनाकात, मिडियम दवरूनच हें बरो कोतकोतो येवंक दी। कशें हांगा आलें उकडून बरें मिक्स जाताना कडयेक एक तरासो परमळ येता, ते दोळ म्हणसर आमकां हांगा हें बरें करून उकडचें पडटा। एक पावटी मासली घाल्या उपरांत चड उकडूंक जायना, कित्याक मासली पासळटा या ओवर कुक जाता। त्या देखून ह्या वेळारच आमकां हें आलें आनी मिरसांग बरें करून उकडूंक दवरचें। हांगा कडयेक आतां बरो कोतकोतो आयल्या, फ्लेम लो दवरचो। उपरांत हांगा मासली 1 बाय 1 घालची। ही मासली एकदम डेलिकेट जावन आसा, म्हळ्यार बांगड्या बरी न्ही, इल्लेशें स्टिफ या हार्ड ना, एकदम बेगी पासळूंची मासली। त्या देखून इल्लेशें सांबाळून घालचें। तशेंच हें घाल जाल्या उपरांत इमिडिएटली स्पून घालूंक वचनाकात, बदलाक वयल्यान इल्लेशें कवर करचे खातीर स्पून उपयोग केल्यार पुरो। ना तर तुमकां हें हांडी घेवन स्विर्ली करूं येता ते दाळय जाता, पूण हांगा चड हांगा आडयेन घालूंक वचनाकात स्पून, मासली पसळोवची चान्स असता। ह्या वेळार हांगा फ्लेम लो दवरा, मासली इल्लेशे वेळाक उकडून दी। नियरली 3 ते 4 मिनिटां म्हणसर मासली हांगा उकडून तयार जाता। म्हज्या चॅनलान तुमी कोणी नवी आसात आनी थोडी म्हज्या चॅनलाक सबस्क्रायब करूना जाल्यार दयाकन सबस्क्रायब बटनाक क्लिक करून म्हाका सपोर्ट करा। कडयेक हांगा बरो कोतकोतो आयल्या, कडी कोतकोतो येता येताना इल्लीशी दाट जाता। हांगा तुमी पळयत कडयेचें टेक्स्चर, तशेंच मासली हांगा उकडून तयार आसा। आतां आमी हांगा फ्लेम बंद करून धांगणें धांपून ही मासली तशेंच कडी बरी वडच्या खातीर दवरचें। अर्ध्या घंट्या उपरांत ही तुमी मासलीची कडी सर्व करची। ही एक टेस्टी बरी मासलीची कडी जावन आसा। तुमी तुमच्या घरांनी केदाळे सांदाळे या डोमा या दडयारे हाडल्यार न्ही एक पावटीच्याक तुमी अशें रांदून पळया। उपरांत तुमचे फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान तिळसिया। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूंक बिलकुल विसरनाकात। सांगात ही रेसिपी तुमकां कशी लागली म्हणून तुमचे अभिप्राय म्हाका कमेंट बॉक्सान तिळसिया। बेगीनच मेळया नव्या रेसिपी वच्यो। टिल देन टेक केअर, गॉड ब्लेस। तुमच्या मोगाचें कविता।